अजून एक आदेश मी आज पारित केलेला आहे. हा आदेश आहे ड्रग्ज, म्हणजे माझ्याकडे 2 सेक्शन, एक फूड आहे आणि एक ड्रग आहे. हा आदेश आहे की बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे कंप्लेन येतात, माहिती भेटते की हॉस्पिटलमध्ये कुणी पेशंट ॲडमिट जर असेल आणि त्याला जे काही औषधी लागत असतील तर ते त्यांच्याच फार्मसीमधून घ्यायचे, अशा काही कंप्लेन असतात आमच्याकडे. बाय लॉ दे कॅनॉट फोर्स एनी हॉस्पिटल तिथूनच घ्यायचं मॅन्डेट नाही आहे. त्याचे आदेश आम्ही जारी केलेले आहेत. आदेश त्याची पाहिजे तो कॉपी आम्ही प्रेस कदाचित उद्या देऊ, दिली का त्या, पण माहितीसाठी म्हणून देतोय की ऑलरेडी केले की असं त्यांना करता येत नाही. कोणत्याही पेशंटला जर बाहेरून आणायचं हा त्यांचा चॉईस आहे. यू कॅनॉट फोर्स एनीबडी की तुमच्याच फार्मसीमधून किंवा ह्याच फार्मसीमधून किंवा त्याच फार्मसीमधून घ्या, हे तुम्ही पेशंटला फोर्स करू शकत नाही. हे आम्ही सगळ्यांना ऑर्डर काढलेली आहे आणि इट विल बी इन्फोर्स्ड, कारण तो सिटीजन्सचा किंवा पेशंटचा राईट आहे कुठून परचेस करायचा. त्यांना तुम्हाला प्रिस्क्रिप्शन द्यावं लागेल, प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर त्यांना जिथून आणायचे तिथून आणतील. त्याच्यामुळे यू कॅनॉट फोर्स की तुमच्याच फार्मसीमध्ये घ्यावा, तो पण आदेश आज आम्ही पारित केलेला आहे. जर डॉक्टरने देऊन दिलं तो त्याच्यात प्रिस्क्रिप्शन किंवा पुढे जे काही लिहून देईल ते फक्त त्याच्याच मेडिकलमध्ये अवेलेबल असतं. जर दुसरीकडे घ्यायला लागला तर तिथं उपलब्ध नसतं. असं का बरं होईल? म्हणजे मेडिसिन फक्त त्याच्या हॉस्पिटलसाठी. होल्ड ऑन ऐकून घ्या. ते मेडिसिन फक्त त्याच्या हॉस्पिटलसाठी बनवलं आहे का? त्याच्यात मेडिकल त्याच्यामध्ये स्टँडर्ड ज्या ऍडवायझरीज आहेत त्या ऍडवायझरी अशा आहेत की त्यासाठी जेनरिक ऑप्शन काय हे पण देऊ शकतात, ते मागू शकता पेशंट. असं स्पेसिफिक आले तर आम्ही कारवाई करू. मला स्पेसिफिक लागेल, जनरल नको, आय नीड, आम्ही कारवाई करो. देयर इज अ लॉ. मैं है या नहीं बोल रहा, मैं क्वेश्चन नहीं कर रहा हूँ. अगर ऐसे हमारे पास स्पेसिफिक कंप्लेन आते हैं हम कार्रवाई करेंगे ना. कसं ते कंटेंट पेक्षा ते ब्रँड नेम देतात, त्यामुळे लोक ब्रँड नेम वरती जातात आणि कंटेंट. हा खूप मोठा विषय आहे. प्रिस्क्रिप्शन कसं लिहावं, कुठं लिहावं, कोणतं द्यावं, आता त्याच्यात मी जाणार नाही की तो माझा डोमेन नाही आहे. माझा ड्रगच्या बाबतीतला जो इश्यू आहे, अशा प्रकारच्या कंप्लेंट जर आमच्याकडे आल्या तर विल डेफिनेटली इन्व्हेस्टिगेशन लुक इनटू इट. ओके, आय होप, आय थिंक आय हॅव सॅटिस्फाईड एव्हरीबडी. आणि मकोकाला जरा वाईट पब्लिसिटी आहे. येस, या अगोदर नाही सांगायचं का?